वाव, खूपच सुंदर. हे ब्युटिफुलचं होम एंट्रन्स वॉल हँगिंग मी बनवलं आहे कार्डबोर्डपासून. तर चला तर बघूया हे कसं बनवले. तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे हँडक्राफ्ट आणि फन चॅनलला. तर चला आपण सगळ्यात पहिले बघूया हे कार्डबोर्डपासून कसं बनवलं. माझ्या घरी जे अवेलेबल होते कार्डबोर्ड्स ते मी घेतले आणि त्याला एक राऊंड शेपमध्ये कट केलं आणि त्यानंतर काही ह्या समोरील शेप्सचे 3 कार्डबोर्डसुद्धा कट केले, ज्यामधील 2 कार्डबोर्ड हे सेम साईजचे आहे आणि एक लहान साईजचा आहे. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे अरेंज करायचं असल्यामुळे हे सेम कार्डबोर्ड कट केले. त्यानंतर एक मास्किंग टेप घेतला आणि त्याला त्या ज्या कार्डबोर्डच्या ज्या ओपन बाजू आहेत त्याला मी सील केलं एका अर्थी. सिम्पली त्या मास्किंग टेपला राऊंड सील करायचं आणि त्याला स्मॉल कट देऊन ते पुन्हा स्टिक करून द्यायचं, जेणेकरून तुमची फिनिशिंग खूप सुंदर राहील. म्हणजे तिथे सुरकुत्या जास्त पडणार नाहीत. आणि ह्याच प्रकारे सर्कलला मास्किंग टेप पूर्ण प्रकारे लावल्यानंतर जे बाकीचे जे शेप्स आहेत त्यालाही त्याच प्रकारे पूर्ण बाजूने मास्किंग टेप स्टिक करून घ्यायचे. त्यानंतर मी विचार केला की कार्डबोर्ड हे परमनंट हार्ड राहणार नाही, तर मी याला सिमेंट लावते. तर मी सिमेंट घेतलं आणि त्याला मी गाळून घेतलं, जेणेकरून ते स्मूथ पेस्ट बनेल. त्याची मी पेस्ट बनवली आणि मग मी त्या कार्डबोर्ड्सवर स्टिक केले. पण गंमत अशी झाली की ते ड्राय झाल्यानंतर ते म्हणजे कार्डबोर्डला सिमेंटने पकडली नाही, कारण की सिमेंट एकटं कधी लागत नाही. तर मी ते पुन्हा सगळं ड्राय झाल्यानंतर पुन्हा काढलं आणि मग त्यामध्ये थोडासा फेविकॉल टाकला आणि मग ते सिमेंट पुन्हा ड्राय केल्यानंतर मस्त एक पेपरने त्याला घासून घेतलं आणि सँडपेपरने त्याला घासलं आणि मग त्याला एक स्मूथ टेक्स्चर्स दिलं. कार्डबोर्डला एकदम हार्ड लुक झाला. नंतर मी अक्रेलिक कलरने जे 3 वेगळे पार्ट होते त्याला मी डार्क पिंक कलर दिला आणि जे सर्कल होता त्याला लाईट पिंक कलर दिला. इथे मी पहिले जेसो अप्लाय केला, त्याच्यानंतर अक्रेलिक कलर दिला. मग त्यानंतर मी पेन्सिलने त्यावर जे लिहायचं होतं किंवा जे ड्रॉईंग करायचं होतं मी ते ड्रॉ केले आणि मग त्यानंतर मी त्यावर पुन्हा अक्रेलिक कलरने पेंट केलं. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला ह्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी बनवलेल्या इंटरेस्टिंग व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल. हे वॉल हँगिंग मी होम एंट्रन्सला लावणार होते. त्यासाठी मी इथे एक मेन, वुमेन आणि एक बेबी ड्रॉ केला आहे, जिथे मी त्याला स्टार्टिंगला फेसला कलर दिला, नंतर हेअर्सला कलर दिले. फेसला कलर देण्यासाठी मी लाईट स्किन कलर आणि त्यामध्ये थोडा ब्राउनिश कलरने 3D लुक देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे मी सगळे ॲक्रेलिक कलरच यूज केले आहेत. या प्रकारे तुम्ही इथे गणपती ड्रॉ करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे ड्रॉ करायचं आहे एंट्रन्सला ते ड्रॉइंग ड्रॉ करू शकतात. ह्या पिक्चरला कलर देताना अक्रेलिक कलर यूज करताना डार्क, लाईट शेड किंवा शॅडो दिल्यामुळे त्याला एक नॅचरल लुक येतो. तुम्ही बघू शकता जे टी शर्ट आहे त्यालाही डार्क आणि लाईट शेडमध्ये कलर केलेला आहे, तर त्यामुळे थोडासा नॅचरल लुक येतो, रिअलिस्टिक दिसतं पिक्चर. या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हे जे वॉल हँगिंग जे मी बनवते आहे ते ॲमेझॉनवर कमीत 1000 रुपयापर्यंत अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन कोणत्याही वेबसाईटवर खूप महाग अवेलेबल आहे आणि जे आपण घरामध्ये खूप स्वस्तामध्ये बनवू शकतो आणि ते फक्त आणि फक्त वेस्ट वस्तू यूज करून, मीन्स घरातलं कार्डबोर्ड आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतं, तर त्या गोष्टी यूज करून खूप सुंदरसं वॉल हँगिंग रेडी होतं आणि आपण बनवलेल्या वस्तूंचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला असतं. तर नंतर जे उरलेले जे 3 जे कटआउट होते त्याच्यावर मी लिहिलं वेलकम टू अवर होम, जेणेकरून मी हे होम एंट्रन्सला हँग करणार आहे. तर त्यानंतर हे मी लिहिल्यानंतर माझं रेडी झालं. त्याच्यानंतर मी याला वॉर्निशचे एक कोट अप्लाय केले.
इथं मी ब्रुस्टोचं वॉर्निश यूज केलं आहे. तुम्ही ब्रशने किंवा अप्लाय करू शकता वॉर्निश. त्यानंतर मी एक सुतळी घेतली आहे किंवा एक आपण त्याला रोप म्हणतो, कोणत्याही प्रकारची तुम्ही दोरी घ्या. त्याला मी पहिले मास्किंग टेपने स्टिक केलं. त्यानंतर मी क्ले घेतला आहे, एअर ड्राय क्ले, आणि त्याने मी अजून त्याला सिक्युअर करून घेतलं, म्हणजे त्याला एकदम परमनंट स्ट्रॉंग करून घेतलं, जेणेकरून ती दोरी किंवा जे ते सटकणार नाही. बघू शकता किती सुंदरसं वॉल हँगिंग रेडी झालं आहे आणि कोणीच त्याला म्हणणार नाही की हे कार्डबोर्डपासून बनवलं आहे किंवा पृष्ठापासून बनवलेलं आहे. हे असं हँग केल्यानंतर खूपच सुंदर दिसतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही आयडिया आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. घरच्या घरी तुम्ही इतकं सुंदर वॉल पीस किंवा वॉल हँगिंग बनवू शकतात. आणि असं खूप साऱ्या घरामध्ये वस्तू असतात ज्या वेस्ट असतात, पण ज्यापासून तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतात. आहे ना ही आयडिया क्रिएटिव्ह? सो प्लीज लाईक द व्हिडिओ अँड शेअर द व्हिडिओ अँड थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. असेच व्हिडिओ माझ्या चॅनलला बघायला तुम्हाला मिळतील. सो प्लीज विजिट द चॅनल. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच.